हो आर्या मॅडम. कोण आहे? का हो दादा, काय झालं? लगेच माघारी आलात? कस्टमरने सगळा माल परत दिलाय. का? मालात भेसळ आहे, माल खराब आहे असे म्हणाले सगळी. हो दादा, हे होणं शक्यच नाहीये. अहो भडाकल्यात, त्यांचे पैसे परत मागतात. अहो पण तर त्यांना माझा माल हवा होता, आवडत होता म्हणून त्यांनी एवढी मोठी ऑर्डर टाकली ना. आणि ते मला नाही काय माहित, माल घेऊन आलोय या. हा बघा तुमचा माल आणि तुमची बिल. तुम्ही आणि गिरायक बघून घ्या. दादा एक मिनिट. पण असं कसं होऊ शकतं? मी तूप बनवताना सगळ्या गोष्टींची म्हणजे हायजीन पासून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. हे असं ते मला काय माहित नाही, मी गाडी इथेच ठेवून जातोय. तुमचा माल उतरून घ्या, गाडी मी उद्या घेऊन जाईन. दादा मला तुमच्या फोनवरून एक कॉल करता येईल का प्लीज? हा घ्या ना. हे बघा साहेब, आर्या एक मिनिट. हे बघा साहेब, आमचं तूप खराब होत नाही. मग हे काय? अहो याचा वास सुद्धा घेऊ वाटत नाही. अहो आज सगळ्या गिऱ्हाईकांनी नाश्ता फेकून दिला जो ह्या तुपापासून बनवला होता. तुम्हाला काय आमचं हॉटेल बंद करायचं आहे का? साकेत, तसं नाही साहेब, एक मिनिट. हा आर्या, आपण जी ऑर्डर पाठवली होती ना आता, ते डिलिव्हरी वाले दादा सगळा माल घेऊन माघारी आलेत आणि आपलं तूप खराब झालंय साकेत, त्यामुळे ते कोणीच विकत घ्यायला तयार नाहीये. अगं हो आर्या, मला आत्ताच कळतंय. मी बोलतो आपल्या कस्टमरशी. साकेत पण तूप कसं काय खराब झालं आपलं? साकेत ऐक ना, तू आत्ता जिथे कुठे असशील ना तिथून आधी घरी ये. मला खूप टेन्शन आलंय आणि माझं डोकं बंद पडेल आता. हा आर्या, मी येतो घरी, नको टेन्शन घेऊस तू. हा लवकर ये. चल साहेब, सॉरी. हा एक काम करतो, आम्ही तूप सगळं परत घेऊन जातो आणि तुम्हाला फ्रेश माल आणून देतो. आम्हाला काही नको तुमचा माल. आम्हाला सगळं घेऊन जा आणि आमचे पैसे आम्हाला परत आणून द्या. दादा थँक्यू. चला येतो मी.